या कुटुंबाने पैसा सुविधा असूनही मुंबई सोडलं आणि सस्टेनेबल लिव्हिंग निवडलं. 91व्या वर्षी मॉडेल, इंजिनियर आणि व्यावसायिक असलेले राजेश माटे यांच्याकडे सगळं होतं, पण तरीही ते जीवनात संतुष्ट नव्हते. जवळजवळ 50 वर्ष मुंबईत घालवल्यानंतर कोणीही कसे हे सगळं मागे सोडून गावात शांत जीवन स्वीकारू शकतं? पण राजेश माटेंसाठी हा निर्णय अगदी योग्य आणि नैसर्गिक होता. मुंबई सोडली आणि थेट रायगडच्या मातीवर नवं आयुष्य सुरू केलं. शेती, गाय, निसर्ग आणि किमान गरजा. पत्नी स्मिता व्यवसाय सांभाळते आणि मुली ध्रुवी आणि दिती निसर्गालाच आपलं गुरु मानतात. शाळेऐवजी शेत आणि पुस्तकांऐवजी प्रत्यक्ष अनुभव. परमकृषी, पंचगव्य, निसर्गाच्या नियमातून त्यांचं शिकणं घडतं. आज त्यांच्या शेतात 42 गायी आहेत आणि 25 पेक्षा अधिक वनस्पती आहेत आणि गव्य नावाचं ब्रँड जो शेण आणि वनस्पतीतून तयार होतं. ते इथे पंचगव्य व निसर्गाच्या आधारावर जाणीवा जाणवणाऱ्या वर्कशॉप्सही घडवतात. त्यांची मुलगी दिती घरातूनच शिकते, निसर्गाशी संवाद साधत जीवन समजून घेते. राजेश माटे म्हणतात की भविष्यात काय होईल माहित नाही, पण आम्ही निसर्गाच्या सोबत चालत राहू. खरोखरच त्यांची गोष्ट सांगते की खरं सुख मोठ्या शहरात नाही, तर मातीशी नातं जोडण्यात आहे आणि निसर्गासोबत चालण्यात आहे.